काय आले का सगळे? तिलोत्तम आणि सारंग कुठे आहेत? हो मॉम बर ये नाही तू खाऊन घे आधी. ऐक माझं. बस इथे खाऊन घे. खायचं नाही आई. आई माझी इच्छा नाहीये, कळतंय का तुला? मग माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी खा. हे बघ झालं गेलं सगळं विसरून जा. ते एक वाईट स्वप्न होतं, तो भूतकाळ होता आणि भूतकाळ हा विसरण्यासाठीच असतो. कारण तिथे जर का अडकून बसलास ना तर तू पुढे नाही जाणार. तुझ्या आयुष्यात एक काळ असा आला जेव्हा ती मुलगी आली तुझ्या आयुष्यात तिच्या मर्जीनं. आपल्याला कोणालाही ती नको असताना आणि ती गेली ते सुद्धा तिच्याच मर्जीनं. पण जाता जाता एक चांगलं काम करून गेली. तिच्या सगळ्या वाईट कृत्यांची तिनं कबुली दिली. पण हो घरातलं वातावरण ना तसं गढूळ करून गेली ती. ठीक आहे हरकत नाही. तिच्या आयुष्यात जे होतं तिच्या कर्मात जे काय होतं ते घेऊन गेली इथून आणि आपलं जे काय देणं लागत होतं तिला ते आपण देऊन टाकलं. त्या चोरी बिरीचं मला काही बोलायचंच नाही. रात्री अपरात्री ज्या पद्धतीने ती गेली ना पळून, त्याच्यावरून मी तुला सांगते ती काही खरी नव्हती. ती खोटारडीच मुलगी होती. कारण ती जर का खरी असती आणि तिला काय हवं असतं ना तर तिने मागून घेतलं असतं. राहिलीच ती उभी आपल्या समोर. अशा चोऱ्या माऱ्या नसता केल्या तिला. मागितलं असतं तिने छाती ठोकपणे. कधी कधी मला तुझा विचार नाही पटत आहे. माझे सॉरी. नाही तूच म्हणालीस ना की जेव्हा आपल्याला पुढच्या व्यक्तीचा विचार नाही पटत तर आपण बोलून दाखवावं, म्हणून मी बोललो. सावली या घरातून का निघून गेली आहे याचं कारण अजूनही कुणालाच कळलेलं नाही. मग आपण हे सगळं का असं बोलतोय? तुझं वागणं खटकतं आहे मला. सारंग, जे काय बोलशील ते जरा जपून बोल. हो बाबा, तुम्हाला माहिती आहे मी चुकीचं काहीच नाही बोलणार. ठीक आहे हरकत नाही. बोलत आहे त्याला. बोल रे. आई, सावली चोर आहे हे याआधी सुद्धा या घरात सिद्ध करण्याचा प्रयत्न केला गेला. सिद्ध झालं का? म्हणजे तुझं काय नेमकं काय म्हणणं आहे की तू कसलीच खात्री किंवा शहानिशा न करता त्या पोरीची बाजू कायम घेतच राहणार आहेस? मी असं बोललेलोच नाही आहे. मग खात्री न करून घेता मी कुणाचीच बाजू घेणार नाहीये. कुणाचीच नाही. म्हणून तर सावली बाबतीत मी न्यूट्रल आहे. झालं बोलून तुझं? का आणखीन काही बोलायचंय? तुझं काय म्हणणं आहे? ती पोरगी माझ्या घरातून गेली म्हणून मी खुश आहे, मी आनंदात आहे? तर हो आहे मी आनंदात. कारण मला माझ्या लेकाचं सुख दिसतंय, त्याचं उज्ज्वल भविष्य दिसतंय आणि एका आईसाठी यापेक्षा महत्वाचं काहीच नसतं. तुला सुद्धा माहिती आहे ती पोरगी मला खटकत होती सतत. मला ती नव्हती आवडत. आणि ज्या पद्धतीने ती निघून गेली ना रात्री अपरात्री चिठ्ठी वगैरे अशी लिहून ठेवून, त्यावरून मी तुला सांगते मला जे काही वाटत होतं तिच्याबद्दल ते खरं होतं. हे सिद्ध सुद्धा झाले आता. बरोबर ना? पण त्याने दीड गाभाऱ्यात देवाच्या पायथ्याचे दर्शन झालं. त्याने आपणच पुण्यवान माणसं. पुण्याचं कसलं घेऊन बसलाय? देवाच्या चरणी आपली सेवा रुजू झाली, हीच लई मोठं भाग्य आहे आपलं. रामकृष्ण हरी. त्याने तुला काही दिसतंय का? हो पोरीवानी दिसते बघा कुणीतरी. पोरगीच आहे. विठ्ठला विठ्ठला. नदीतून वाहत आली की काय? अरे देवा. ठीक आहे, पण पुढे जाऊन आपल्याला असं कळलं की यात सावलीची काही चूक नव्हती आणि हे सगळं कोणीतरी मुद्दामून घडवून आणलं होतं. तर म्हणजे कोणी?
काय म्हणतोयस काय तू? तुझं म्हणणं आहे की ऐश्वर्या खोटं बोलतीये? आपली ऐश्वर्या? ते शक्यच नाहीये, कारण ती मेहेंदळेंची सून आहे. मेहेंदळे कुटुंबाचे संस्कार आहेत तिच्यावरती, खोटं बोलूच शकत नाही. ठीक आहे, तू म्हणतोय जर का चुकून झालं की ती मुलगी खरी आहे हे सिद्ध झालं आणि ही खोटी आहे, असं जर का झालंच तर ऐश्वर्याला मी शिक्षा देईन, मुस्कटात देईन तिच्या. हाऊ नुसतं बघत काय उभं राहिलाय तुम्ही? हा अहो एवढा वैद्यवानी अभ्यास तुमचा, हाऊ करा की काय तर. करतो करतो. ठोकं चालू आहेत. फुफ्फुसात पाणी असेल. तू आधी पाणी कर. लवकर पाणी कर आधी. सावकाश सावकाश. बरं वाटेल. ठीक, तुला बरं वाटेल. हा सारंग सर, सारंग सर, सारंग सर. सारंग सर. सारंग, मला काय कळतच नाही. सारंग सर करत त्या पोरीने काय जादू केली तुझ्यावर? चल चल, बस आता, बस, खाऊन घे, बस. मी सांगितलं अस्मीला ती पीडा गेली आहे ना आपल्या घरातून, तर काहीतरी गोडधोड कर. तिने खूप प्रेमाने तुझ्यासाठी शिरा बनवलाय रे. ती बघ, बघ जरा तिच्याकडे, कशी बिचारी तात्काळत उभी आहे तिथे. अस्मी, ये तू इथे. वाढ त्याला. सारंग, कम ऑन, इतक्या प्रेमाने तिने बनवलंय, ऍटलीस्ट ट्राय कर. आणि हे प्रेम मला नको असेल तर? सारंग, एका महिन्याभरापूर्वी तू ह्याच मुलीसाठी वेडा होतास, आठवतंय ना? ज्या अस्मीसाठी मी वेडा होतो नाही, ती ही अस्मी नाहीये. ही बदलली. या घरात जेव्हा ही परत आली ना, तेव्हा तिने स्वतःहून कबूल केलंय की जगन्नाथच्या कटात ती सामील होती. मला तिच्यावर विश्वास नाहीये. मी खरा होतोय, मी खरंच प्रेम केलं होतं हिच्यावर, पण हिच्या बाबतीत साशंक आहे. सारंग, अस्मी रडू नकोस बाळा. बघ जरा, बघ हिच्याकडे. हिच्या बाबतीत तू साशंक आहेस, हिच्या. आणि त्या चोरट्या पोरीची काय खात्री आहे तुला? हा, ती बरोबर आहे. सारंग, हे तुझं वागणं तुला दुहेरी नाही का रे वाटत? हिने काय काय सहन केलंय माहितीये ना तुझ्यासाठी? त्या जगन्नाथने हिला किडनॅप केलं होतं. हिला कसं वाटेल तसं वागवलं. तुला माहितीये ना तो काय काय करू शकतो ते? तो चांगला माणूस नाहीये, पण हिने ते सगळं सहन केलं तुझ्यासाठी. हिचं प्रेम आहे तुझ्यावर. इथे सुद्धा आता ती राहतीये ना, ती तुझ्यासाठी झुरतीये म्हणून. आणि तिच्यावर तो विश्वास नाही ठेवत.
ती कशी खरी आहे, ती कशी निर्दोष आहे, याचे पुरावे तिच्याकडून तू मागतोयस, तिला प्रेशर देतोयस. हे बरोबर करतोयस असं वाटतंय तुला? हा, ही बिचारी साधी आहे म्हणून हे सगळं सहन करते. तो सावलीने काहीच सहन नाही केला आई. ज्या दिवशी सावली या घरात आली ना, त्या दिवशीपासून किचनमध्ये राहते येते. टेबल आहे ना किचनमध्ये, त्याच्या बाजूला झोपते ग सावली. आपण तिला ह्या घरात झोपण्यासाठी पण जागा दिली नाही. ती आल्यापासून कोणी तिच्याशी चांगल्या पद्धतीने बोलत नाही. माणूस म्हणून पण कोणी चांगलं वागलं नाही ग तिच्याशी. सगळं सहन केलं तिने. सावलीमध्ये आणि हिच्यामध्ये तुलना नाही होऊ शकत आई. प्लीज. अगदी बरोबर बोललास तू. नाहीच होऊ शकत आणि करूही नकोस. अस्मी आणि त्या चोरट्या पोरीची तुलना करायचीच नाही आपण, कारण ही पोरगी खरी. हिने काय केलं? अस्मीनी आल्या आल्या कबुली देऊन टाकली आपल्या गुन्ह्याची. केलं ना, कारण ही खरी आहे. आणि त्या पोरीने काय केलं? ती आली आपल्या घरात. आधी काय दाखवलं? मी बिचारी कशी गरीब आहे, चांगली आहे स्वभावाने. मग तुझ्यावर प्रेमाचं जाळं टाकलं, तुझा विश्वास संपादन केला, तुला आपलंसं केलं आणि मग जाताना आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. हे बरोबर केलं तिने? हा, या सगळ्यावरून सिद्ध होतंय की मला जे काही वाटते ना तिच्याबद्दल ते अगदी बरोबर आहे. सारंग, तू पुन्हा एकदा फसलास रे. कबूल कर, फसलास तू. हो, करा की त्याला पटापटा. हा, पोरीचा जीवर उतरणं झालंय. गुटी पास तिला. वे वे. विठ्ठला, तू सगळ्या जगाचा खेळ मांडतोस. ही पोरगी नदीकाठी गावली. हा पण तुझाच खेळ आहे. तू तुझ्या भक्तांची परीक्षा घेतोस ना. हे बाबा, पण तिला बरं कर. रात्री अपरात्री ज्या पद्धतीने ती गेली ना पळून, त्याच्यावरून मी तुला सांगते, ती काही खरी नव्हती. ती खोटारडीच मुलगी होती. कारण ती जर का खरी असती आणि तिला काय हवं असतं ना, तर तिने मागून घेतलं असतं. राहिलीच ती उभी आपल्या समोर. अशा चोऱ्या माऱ्या नसता केल्या ती. सावली, कुठे गेलीस तू आणि का? किती प्रश्न उभे राहिले तू अशी निघून गेल्यानंतर. माहितीये तुला, एकाही प्रश्नाचं उत्तर सापडत नाहीये मला. तुझ्यावर कोणी आरोप केले ना, तर कसं मान्य करू मी, कसं सहन करू? माझं मन मला सतत सांगत असतं की तू अशी नाहीयेस. पण बघ ना इथे काय परिस्थिती आहे. सगळे तुझ्या विरोधात जाऊ पाहत आहेत. सगळे. खूप प्रश्न आहेत त्यांचे आणि माझ्याकडे काहीच उत्तर नाही आहेत. काय करू मी? काय सांगू त्यांना? कुठे गेली आहेस तू? आई म्हणते तसं तू खरंच फसवलंस का मला, की एकटं टाकून गेली आहेस? या सगळ्याची उत्तरं शोधायला स्वतःच एक प्रश्न होऊन
रुमाल. सारंग, तू कुठे जायला निघालास? पोलीस स्टेशनला चाललोय सावलीला शोधायला. काय झालं वहिनी? सारंग, मी तुला तेच सांगायला येत होते की तुला लवकरात लवकर पोलीस स्टेशनला जावं लागणार आहे, कारण आई आणि ऐश्वर्या आधीच तिथे जायला निघाल्यात. चांगलं आहे ना, शेवटी काळजी वाटली त्यांना पण सावली बाबतीत. नाही सारंग, काळजीपोटी नाही. त्या सावली विरुद्ध चोरीची तक्रार दाखल करायला जातात. बॉस बॉस आजचा दिवस लय पेशल बरं का. का काय झालं? अहो, त्या तिलोत्तमा मॅडम आणि ऐश्वर्या मॅडम आले बाहेर. ओ ठीक आहे, टेन्शन काय करलं नाही का, आपण ये ना. पण बॉस, आपण त्या सावलीताईंना शोधतोय ना. वाईट लफडा आहे ना. तर आधी सावलीच्या शोधात आपण इमोशनल झालोय. आता यांनी जर मेलोड्रामा केला ना, मग आपण आपल्या ऍक्शन झोन मध्ये घुसू. ओके ओके बॉस. अरे हॅलो 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 मॅडम, बसा बसा. तक्रार नोंदवायची एका मुलीच्या विरोधात. सावली भागवत तिचं नाव. असे बघताय का एकमेकांकडे? कार्ड रजिस्टर, ली कंप्लेंट. आय एम सॉरी मॅडम, नीट ऐकलं नाही मी. कोणाच्या विरोधात म्हणालात तुम्ही? नीटच ऐकलंयस तू. ज्या मुलीचं मॉमने नाव घेतलंय तिच्याच विरोधात कंप्लेंट करायची. ओ सॉरी, तुझी बहीण आहे ना ती, तुला थोडं कमी ऐकू आलं असेल. पण कामात नो इमोशन्स. कर्तव्य आणि नाती वेगळी असतात. ली तक्रार. हो मॅडम करपडे, असं काय करता? तक्रार नोंदवणं कामच आहे आपलं. पण ती तक्रार नोंदवायला कोण आलंय हे जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही सगळे. तुम्हा सगळ्यांना मी सूर्याच्या मॅटरमध्ये आधीच ओळखलं होतं. करपडे, हे आपल्या बहिणीच्या राशीला आलेले राहू, केतू अँड मेनी मोर. तुम्हाला त्यावेळी सोडून दिलं ना, ही चूक झाली माझी. तेव्हाच तुमच्यावर 10-12 कलमं ठोकायला पाहिजे होती. म्हणजे जरा कोर्ट कचेरीच्या फेऱ्या मारल्या असतात ना, मग कळलं असतं तुम्हाला. खूप ऐकून घेतलं मी तुझं. सिनियर कुठे आहे तुझे? लावू का फोन? लावू ना, मग ते तुला शिकवते. तुमच्या चौकीत जेव्हा सभ्य माणसं येतात तेव्हा तक्रार कशी नोंदवायची असते ते. तुझ्या मायाळू बहिणीने आमच्या घरात चोरी केली आहे आणि ती फरार झाली आहे. तिच्या विरोधात मला चोरीची कंप्लेंट नोंदवायची. तक्रार नोंदवायची काही गरज नाही.